प्रेत जळत होतं. प्रेत जळत होतं, काहीतरी सांगत होतं. प्रेत जळत होतं, काहीतरी सांगत होतं. काय सांगत होतं? तर वाटलं नव्हतं असं मरण माझ्या नशिबी होतं. वाटलं नव्हतं असं मरण माझ्या नशिबी होतं. जबाबदारी होती घराची माझ्यावर म्हणून. जबाबदारी होती घराची माझ्यावर म्हणून मी कामासाठी बाहेर पडत होतो. मी कामासाठी बाहेर पडत होतो. माहीत होतं कोरोनाचं आभाळ बाहेर गच्च दाटलं होतं. पण वाटलं नव्हतं असं मरण माझ्या नशिबी होतं. वाटलं नव्हतं असं मरण माझ्या नशिबी होतं. बाप होता खाटेवर, आई रडत होती. बाप होता खाटेवर, आई रडत होती. रात्रंदिवस बायको माझी घरात राबत होती. बाप होता खाटेवर, आई रडत होती. रात्रंदिवस बायको माझी घरात राबत होती. तुम्हीच सांगा मित्रांनो, ह्यात माझी काय चूक होती? सामान्य माणसातला मी अतिसामान्य होतो. सामान्य माणसातला मी अतिसामान्य होतो. पण कदाचित नियतीला आता मीच मान्य नव्हतो. पण कदाचित नियतीला आता मीच मान्य नव्हतो. एक विषाणू आला आणि जगास त्रस्त करून राहिला. एक विषाणू आला आणि जगास त्रस्त करून राहिला. जीवन पूर्ण करण्याच्या धावपळीत माणूस अर्ध्यातच परत गेला. जीवन पूर्ण करण्याच्या धावपळीत माणूस अर्ध्यातच परत गेला. नाकाला मास्क होता, खिशात सॅनिटायझरची बाटली होती. नाकाला मास्क होता, खिशात सॅनिटायझरची बाटली होती. पण फक्त पोटाच्या भुकेसाठी माझी मानसिकता आटली होती. पण फक्त पोटाच्या भुकेसाठी माझी मानसिकता आटली होती. तुम्हीच सांगा मित्रांनो, ह्यात माझी काय चूक होती? औषधांच्या चिठ्ठ्या घेऊन एक मुलगा धावत होता. औषधांच्या चिठ्ठ्या घेऊन एक मुलगा धावत होता. कधी रुग्णालय, कधी औषधालय एवढाच त्याचा प्रवास होता. कधी रुग्णालय, कधी औषधालय एवढाच त्याचा प्रवास होता. मिणमिणत्या वातीसाठी तो जळत होता. मिणमिणत्या वातीसाठी तो जळत होता. कारण त्याचा बाप आता विलगीकरणात होता. कारण त्याचा बाप आता विलगीकरणात होता. त्याला माहीत नव्हतं आता डाव संपणार होता. त्याला माहीत नव्हतं आता डाव संपणार होता. ही आंधळी कोशिंबीर खेळताना त्याला बाप घावणार नव्हता. ही आंधळी कोशिंबीर खेळताना त्याला बाप घावणार नव्हता. तुम्हीच सांगा मित्रांनो, ह्यात त्याचा काय दोष होता? रुग्णवाहिकेत मी आता निवांत पडून होतो. रुग्णवाहिकेत मी आता निवांत पडून होतो. सोबत असणाऱ्या इतरांसारखाच मीही माझं प्रेत जळण्याची वाट बघत होतो. सोबत असणाऱ्या इतरांसारखाच मी आता माझं प्रेत जळण्याची वाट बघत होतो. शेवटी ती वेळ आलीच. शेवटी ती वेळ आलीच. आम्हाला सरणावर ठेवून वाहिका रीती झाली. शेवटी ती वेळ आलीच. आम्हाला सरणावर ठेवून वाहिका रीती झाली. चार खांदे नव्हते जीवाला जीव लावणारे तरी. चार खांदे नव्हते जीवाला जीव लावणारे तरी. चार प्लास्टिकचे पुतळे तिथे हृदय घेऊन फिरत होते. चार प्लास्टिकचे पुतळे तिथे हृदय घेऊन फिरत होते. कोण हिंदू, कोण मुस्लिम, कोण सिख ईसाई होता. कोण हिंदू, कोण मुस्लिम, कोण सिख ईसाई होता. आम्ही सगळे प्रेतच होतो. बरंच झालं तिथे जातीचा शिक्का नव्हता. आम्ही सगळे प्रेतच होतो. बरंच झालं तिथे जातीचा शिक्का नव्हता. म्हणून म्हणतो काळजी घ्या. म्हणून म्हणतो काळजी घ्या. आहात तोपर्यंत मिसळून घ्या.
म्हणून म्हणतो, काळजी घ्या, आहात तोपर्यंत मिसळून घ्या, एकमेकांना सावरून घ्या, आजच आयुष्य जगून घ्या. एकमेकांना सावरून घ्या, आजच आयुष्य जगून घ्या.